नमस्कार, मी मनीषा नागदेवे। कृषी समृद्धीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। लवकरच बघूया आजच्या ठळक बातम्या। देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाच्या गाडीला भीषण अपघात दिनांक 20 ऑगस्ट सोमवारी सकाळी 3 ते 4 वाजता दरम्यान कर्नाटक राज्यातील कोप्पाळ जिल्ह्यात असलेल्या मुनिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जीप क्रमांक MH30F4774 या गाडीचे नॅशनल हायवे क्रमांक 50 वर जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीचे अपघात झाले। पहाटे अपघात घडल्याने प्राथमिक उपचार मिळण्यास विलंब झाला। त्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या 7 जणांपैकी डॉक्टर सागर मधुकर गवई, भरत बावणे आणि फैजान हाफिज दुर्गानी उर्फ बाबा या तिघांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी मुनिराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी दाखल झाल्यानंतर मृतक व गंभीर जखमींना मुनिराबादच्या रुग्णालयात हलवण्यात आले। मुनिराबादच्या पोलिसांनी जखमीकडून घेतलेल्या मोबाईलवरून या दुर्दैवी अपघाताची माहिती देऊळगाव राजा कुटुंबाला कळवली। तसेच मुनिराबादचे पोलीस पुढील तपास करीत आहे। प्रतिनिधी भगवान नगरे, कृषी समृद्धी टीव्ही, सिंदखेड राजा। पुलगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी व कृती समितीच्या स्थापनेसाठी पुलगाव नगर परिषद कार्यालय यांना निवेदन देण्यात आले। तसेच आम्ही पुलगावकर या नात्याने कृती समिती स्थापन करण्यात यावी, तसेच नगर परिषद पुलगावचे प्रणांगण स्मारकांसाठी ठरवण्यात यावे। त्यानुसार आपण नगर परिषद मध्ये ठराव घेऊन स्मारकांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी निवेदन देण्यात आले। स्मारकासंबंधी माहिती व लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी आम्ही पुलगावकर कृती समितीचे अध्यक्ष गौरव दांडेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, सचिव संदीप कुचे, कोषाध्यक्ष सलीम हुसेन व इतर पदाधिकारी, सदस्य व शहरातील नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन देवतडे, कृषी समृद्धी टीव्ही, पुलगाव। चिमूर तालुक्यातील नवताडा हे गाव चांबूड घाट वरून 7 किमी अंतरावर आहे। नवताडा या गावापासून 1 किमी अंतरावर असलेला बेलदेव देवस्थान लागून मदनगडाचा तलाव हा चिमूर तालुक्यात प्रसिद्ध आहे। हे निसर्गरम्य ठिकाण ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात येत असून शेतकऱ्यांना या धबधब्याच्या पाण्याचा उपयोग शेतीकरिता केला जात असते व या ठिकाणापर्यंत जाणारा कच्च्या रोडची दुरुस्ती झाल्यास पर्यटकांना हा धबधबा आकर्षणाचे केंद्र ठरू शकते व शासनाने या धबधब्याकडे लक्ष देऊन पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास एकाच परिसरातील 2 धबधबे पर्यटकांना दृष्टिकोनातून एक मुक्ताबाई देवस्थान व धबधबा तसेच बलदेव मदनगड झरीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित करून परिसरातील सुंदरतेचा प्रेरणीय स्थळ बनवून याच विकास साधता येईल। या दृष्टिकोनातून या स्थळाकडे शिवसेनेचे काही युवा कार्यकर्ते नेहमी स्वच्छता करीत असतात व या प्रेक्षणीय स्थळाचा प्रसार संपूर्ण भारतात व्हावा या निमित्ताने शिवसेनेचे युवा विद्यार्थी सेना उपाध्यक्ष चिमूर, युवा विद्यार्थी सेना विभाग प्रमुख नेरी कुंदन भोयर, यशवंत खोब्रागडे, अमोल उईके, अतुल उईके, गणेश गुरनुले, बादल भोयर, सुभाष गुरनुले, स्वप्नील देहारे, विलास देहारे, करण मुगुने, रवींद्र देवगडे, जगदीश वसाके, विशाल हरडे, जगदीश मेंढुलकर आदी युवा सेना व समस्त नवतडा वासी ग्रामस्थान या ठिकाणी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील कोडापे, कृषी समृद्धी टीव्ही, चिमूर। आजचे बातमीपत्र इथेच संपले। आमचे चॅनल बघण्याकरिता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। काही प्रतिक्रिया असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा।